हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी सकाळी 6:30ला उठलो आणि 6:30 ते 7:30 व्यायाम केला। घरी आलो, पप्पाची गाडी पुसली आणि घरी आलो आणि बघतो दीदी झोपेलच आहे अजून। ती खूप आळशी आहे, दररोज उठतच नाही ती। हे बघा इथं झोपेलच आहे अजून। ए उठ ना दीदी, उठ ना। हे बघा तिला उठवितोय तरी पण ती उठतच नाहीये। ए उठ दीदी, उठ। ए दीदी, मित्रांनो हे बघा आम्ही तयार झालेलो आहे। दीदी पण तयार झालेली आहे, तिला शाळेत जायचंय। मम्मीने तिच्या डोक्याला तेल लावलंय, तेव्हा ती रडू राहिली, तेव्हा कशी रडती। आता आम्ही बुद्ध वंदना करणार आहे। हे बघा आम्ही बुद्ध वंदना करतोय। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि, अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। ये मुलं घरी येत आहे, दीदी पण आलेली आहे घरी। हे बघा तिने कपडे बदलले आणि हे बघा इथं बसली आहे। हे बघा कशी बसली। हाय, मी आता शाळेतून आले, कपडे बदलले पटापट आणि हे बघा पैसे टाकले आणि मी खुर्चीवर बसले। हे बघा शाळेतली मुलं येत आहे। शाळेतले पोर। हे बघा हे आमचं घर आहे। हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा हे मधलं, हे बघा हे मधून। हे बघा इकडे बाहेर चक्कर आहे। हे बघा या घरावर, हे बघा हे चक्कर। हे बघा शाळेची फुलं। हे बघा हे मधलं। मित्रांनो, मी अभ्यासाला बसले आणि आज माझा दादा हा संगणकाची करामत हा धडा वाचन घेणार आहे। तो धडा मी वाचणार आहे। जो धडा जर तुम्हाला आवडला तर नक्की सांगा आम्हाला। दीदी वाच। वाचत्या धडा
संगणकाची करामत. बाई नमस्कार. बालमित्रांनो, विद्यार्थी नमस्कार. बाई मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे. छाया. बापरे, माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र, बघायलाच हवे. मंगेश. खरंच असेल का असे यंत्र? पल्लवी. बाई. मंगेश, काय रे, काय झाले? असा शंकीखोर नजरेने का पाहतोस? पल्लवी. बाई, त्याला वाटते असे काही नसेल. बाई. चला तर माझ्या सोबत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला म्हणतात संगणक. समीर. सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. समीर. बाई, ही वायर कसली हो? आणि वायरला उंदरासारखे काय जोडलेले आहे? बाई. ओरे, याला माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना. सुनीता. बाई, हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना. बाई. हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो. संगणकावर टाईप करता येते, गाणी गोष्टी ऐकवता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, पत्रे, पुस्तके यांसारखी माहिती जगात कुठेही वेगाने पाठवतात येत. चित्रे काढता येतात, खूप माहिती साठवून ठेवता येते. अक्षय. बाई, पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येतील का? बाई. हो. साहिल. बाई, आम्हाला ऐकवा ना मग. बाई. चला आपण ऐकूया. हळूच दया हो, हळूच दया, ही कविता ऐकवतात आणि मुला फुलांचा संवाद दाखवतात. मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. साहिल. बाई, खरंच किती छान, हा संगणक कसा लिहितो? बाई. मी दाखवते तुम्हाला. बाई, कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात. अर्चना. बाई, संगणक कोणकोणती कामे करतो हे आम्हाला समजले. फारच करामती आहे हा संगणक. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवून तुम्ही कराल ना मला मदत? बाई. हो, पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू. बाय फ्रेंड्स. आताच मी धडा वाचला. संगणकाची करामत तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला. बाय मित्रांनो, या जेवायला. हे बघा, चिकन रस्सा आहे, पांढरा भात आहे आणि गरम गरम भाकरी आणि काकडी, लिंबू, कांदा. लय भारी जेवण आहे, तोंडाला पाणी सुटलं माझ्या. हे बघा, दीदी पण खाते. तिनेच ती रस तसं खाती. तिला मटण नाही आवडत, मी मटण खाते. हाय फ्रेंड्स, या जेवायला. हे बघा, मी पण त्याला करून खाते. हे बघा, मी पण जेवतोय आता. लय भारी. Bye.